नालासोपाऱ्यामध्ये वाढदिवसाचा केक खाल्ल्यामुळं 11 जणांना विषबाधा झालेली आहे आणि त्याच प्रकरणामध्ये आता एफडीएचे अधिकारी जे आहेत त्या केकच्या दुकानावरती आलेले आहेत। आपण बघू शकता की सध्या हेच ते चामुंडा केक शॉप हे दुकान आहे आणि हे एफडीएचे अधिकारी आहेत। आपण जर समोर बघितलं तर याच फ्रीजमधले हे जे केक आहेत सध्या एफडीएच्या अधिकाऱ्यांनी हे केक जे आहेत हे बाहेर काढलेले आहेत आणि त्याची तपासणी जी आहे ही सध्या सुरू आहे। आपण जर बघितलं तर काल जेव्हा 5 वाजता हा केक घेण्यात आलेला होता आणि हे केक जे आहेत हे सध्या फ्रीजमधून एफडीए अधिकाऱ्यांनी हे बाहेर काढलेले आहेत। सध्या 2 जे एफडीएचे अधिकारी जे आहेत हे या ठिकाणी या सर्व केक शॉपची जी आहे ही कसून तपासणी करत आहेत। 11 जणांना त्यामध्ये केकमध्ये पाल आढळली असल्यामुळे या ठिकाणी त्यांना विषबाधा झालेली होती आणि ते सगळेजण जे आहेत हे विजयलक्ष्मी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत। सुदैवाने यामध्ये गंभीररित्या असं कोणीही या ठिकाणी गंभीर झालेले नव्हते। सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे। मात्र सध्या याच केक शॉपमध्ये कशा पद्धतीने हे जे केक बनवले जात होते आणि हे केक कशा पद्धतीने ठेवले जात होते या आतली जर परिस्थिती बघितली तर कशा पद्धतीने ज्या पद्धतीने फूड्स ठेवण्यासाठीच्या ज्या जागा लागतात त्या पद्धतीच्या खरंच या ठिकाणी स्वच्छता आहे का हे जर आपण बघितलं तर लोकांच्या आरोग्याचा खेळ कशा पद्धतीने सुरू असतो हे एकंदरीत या सगळ्या घटनेवरून आपल्याला समोर येत आहे। सध्याचे जे अधिकारी जे आहेत हे अधिकाऱ्यांकडून या ठिकाणी ही सगळी तपासणी जी आहे ही सध्या सुरू आहे आणि अधिकारी जे आहेत हे केकचं सुद्धा पाहणी करत आहेत। आपण सध्या अधिकाऱ्यांना बोलण्याचा प्रयत्न करूया। मॅडम सध्या काय चालू आहे? पण सध्या काय तपास पूर्ण झाला की पूर्ण माहिती आम्ही तुम्हाला पण सध्या काय बघताय? प्राथमिक तपासणी चालू आहे। हे जे केक कुठे बनवला जातो, कोण बनवतं आणि कुठले त्याच्यात रॉ मटेरियल जे यूज केले त्याची सप्लाय चेन आम्ही ट्रेस करतो। आपण जे आहे त्या मुलांना बोललात तर मुलांना काय नेमकं त्यांना आढळलं होतं असं त्याच्यामध्ये सांगितलं? नाही आता त्यांचे आम्ही प्रत्यक्ष आमचे हॉस्पिटलमध्ये जबाब स्टेटमेंट घेत आहोत। तर ते जेव्हा पूर्ण होईल सगळी माहिती मिळेल तेव्हा आम्ही पूर्ण तुम्हाला माहिती देऊ। निश्चितच सध्या जे आहे एफडीए अधिकाऱ्याकडून जे आहे या ठिकाणी तपासणी सुरू आहे आणि त्यामुळे आता नेमकं एफडीए अधिकाऱ्यांच्या तपासणीमध्ये काय निष्पन्न होतं त्यानंतर ही पुढची कारवाई करू असं एफडीए अधिकाऱ्याकडून सांगण्यात आलेलं आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, नालासोपारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।